मराठा समाजाने उधळला आरक्षणाचा गुलाल. संपूर्ण राज्यभर मोठा जल्लोष मराठा समाजाच्या वतीने साजरा केला जातोय. पुरंदर तालुक्यातील सासवड येथे शिवतीर्थावर मराठा समाजाच्या वतीने डीजे लावून गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरवत आरक्षणाचा आनंदोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. सकाळपासूनच सासवडच्या शिवतीर्थावर मराठा समाज बांधव एकवटलेला पाहावयास मिळाला. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मराठा बांधवांनी आरक्षणाचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे. उद्या रविवारी सासवडच्या शिवतीर्थावर मराठा समाजाच्या वतीनं विजयी सभेचं आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण तालुक्यातील मराठा बांधवांना विजयी सभेसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव आपण ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं करू शकतोय असे सगळ्यात पहिलं ज्यांनी बलिदान दिलं ते मराठा महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब पाटील. त्याचबरोबर 350 आपल्या मराठा बांधवांनी त्या ठिकाणी त्याग दिलाय, बलिदान दिलंय, हे विसरून आपल्याला चालणार नाही. आणि त्या सर्वांचं स्मरण म्हणून आणि या ठिकाणी आपण 100 दिवसांचं जे सासवडच्या पुण्यभूमी शिवतीर्थ या ठिकाणी आंदोलन केलं होतं, हे आंदोलन देखील आपण विसरून चालणार नाही. पुरंदर तालुक्यातील गावागावातील माता भगिनींचं आणि सर्व सकल मराठा समाजाचं याच्यामध्ये देखील मोठं योगदान आहे. आणि हा आनंदोत्सव हा घराघरातला आहे, आपल्या सगळ्यांचा आहे. त्यामुळं सकल मराठा 28 जानेवारी रोजी शिवतीर्थ सासवड या ठिकाणी सायंकाळी ठीक 5 वाजता आपण हा विजय उत्सव या ठिकाणी साजरा करणार आहोत. आणि यासाठी सर्व तालुक्यातील माता भगिनी बंधूंनी या उत्सवामध्ये सहभागी व्हावं असं सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मी नम्र विनंती करतो. आणि हे जे काही आरक्षण आपल्याला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलं त्याबद्दल देखील मराठा क्रांती मोर्चा समन्वयक पुरंदर तालुक्याच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, एक मराठा. मनोज जरांगे पाटील आप आगे बढ़ो. धन्यवाद. संघर्ष योद्धा मराठ्यांचा वाघ श्री मनोज जरांगे पाटील यांच्या अतिशय तिखट आणि चिवट प्रतिकाराने म्हणा किंबहुना आंदोलनामुळे म्हणा आज खऱ्या अर्थानं मराठा समाजाला गेल्या 70 वर्षाच्या झगड्यानंतर न्याय मिळाला असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल झुकल्या वाकल्या मोडल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी त्या आरक्षणासाठी प्राणांतिक लढा दिला, त्या प्राणांतिक लढ्यामध्ये असंख्य संख्येने अगणित संख्येने मराठा बांधवांनी त्यांना साथ दिली. गेल्या 8-10 दिवसापासून आपण बघतोय अंतरवालीपासून ते मुंबईपर्यंतचं अंतर तितकंसं सोपं नव्हतं. त्याच्यातनं बरेचसे पाठीत छुपेवार करणारी लोक काही होती, काही तुम्हाला संभ्रमावस्थेत टाकणारी लोक होती, काही तुमची खिल्ली उडवणारी होती, काही तर म्हटले किती लोक जमतायत ते बघू. परंतु खऱ्या अर्थानं नेता जर प्रामाणिक असेल तर निश्चितपणे विजयाची खात्री असते. आणि त्याच पद्धतीने आदरणीय जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंतचा हा लढा काल ज्यावेळेस शासनाने अध्यादेश काढला त्यात निश्चितपणे खऱ्या अर्थाने मराठ्यांचा झाला असं म्हणण्यास वावे. ते सामील झालेल्या विविध सामाजिक संघटना असतील, आपण देखील 100 दिवसाचं इथं आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाची ऐतिहासिक असं आंदोलन, त्या आंदोलनाची दखल आणि पार्श्वभूमी बघता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निश्चित दखल घेण्याजोगं ते आंदोलन होतं. परवा देखील आपण पुरंदरकरांना आवाहन केलं की बाबा आदरणीय मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत चाललेला समाज बांधव यांच्यासाठी आपण पुरंदरकरांनी किमान आपण प्रत्येक घरोघरी एक 10 भाकरी आणि चटणीचं जेवणाचं नियोजन करावं. त्या आव्हानाला पुरंदरकरांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आणि जवळपास 1 लाख भाकरी, मिरची, चटणी, लोणचं, त्याचप्रमाणे पाण्याच्या बॉटल, जार जे काय असतील ते लोणावळा इथे पोहोचवायचे काम देखील पुरंदरकरांनी केले. आणि मी नेहमी म्हणतो एकजूट हा विजयाचा पाया असतो आणि खऱ्या अर्थानं तुमची चिवट झुंज हा त्या यशाचा कळस असतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सत्य शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो की मनोज जरांगे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आज अध्यादेश काढला, ही प्राथमिक सुरुवात आहे. त्यानंतरचं येणारं वर्ष देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पूर्ण वर्षभर मराठ्यांनी जागरूक राहा. जास्तीत जास्त आपल्या नोंदी कशा होतील, वर्षभर आपल्याला तळागाळातल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला आरक्षणाचा लाभ कसा मिळेल यासाठी अतिशय सावध पवित्रा घ्या.
आदरणीय मनोज जरांगे पाटील, आपण सांगाल ते तोरण आणि आपण ठरवाल ते धोरण, एवढंच या निमित्त संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीने आपणा सर्वांनाच आश्वस्त करू इच्छितो। आणि सर्वसाधारण मराठा जर लढाईला उभा राहिला तर ती लढाई किती तिखट असते हे संपूर्ण प्रशासन, राज्यकर्ते, विरोधक आणि देशाने जगाने देखील बघितलं। त्याच्यामुळे इथून पुढे मराठ्यांना कुठे डावलायचं काम करू नका। जल्लोष साजरा करण्यासाठी सकल मराठा बांधवांना पुरंदर तालुक्यातील आवाहन करतो की सासवडला शिवतीर्थ येथे उद्या संध्याकाळी 5 वाजता विजयी सभेचं आयोजन करण्यात आलेले आहे। त्या ऐतिहासिक विजयी सभेचं साक्षीदार होण्यासाठी सकल मराठा समाजाने पुरंदरमधील घरटी माणूस इथं यावा ही अपेक्षा व्यक्त करतो। मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला मोठं यश मिळालं असून राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्वच मागण्या मान्य केलेल्या आहेत। या संबंधीचा सुधारित GR देखील राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेला आहे। राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सगळे सोयरे या शब्दावरून चर्चा सुरू होती। अखेर या शब्दाचा समावेश देखील GR मध्ये करण्यात आलेला आहे। ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदींच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदींचा आधार घेऊनच सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जाण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। सरकारने जारी केलेल्या GR मध्ये सगळे सोयरे शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे। GR नुसार अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न, नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक हे सगळे सोयरे असतील। तसेच यामध्ये समाजातील विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल असे स्पष्ट उल्लेख GR मध्ये करण्यात आलेला आहे। आणि अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।